यानंतर मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय श्री रंजन काका तावरे यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या आभार सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अण्णा, संचालक मंडळातील माझे सहकारी जीबी अण्णा गावडे, उपस्थित सर्व संचालक उमेदवार, आजी माजी संचालक, सर्व वडीलधारी नेते मंडळी, तरुण सहकारी मित्र, उपस्थित पत्रकार भावांनो, खऱ्या अर्थानं जीव्यांनी सांगितलं हा आपला नैतिक विजय आहे. जीव्यांना काल पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो. आषाढी एकादशीला रात्री 1 वाजता तिथं पोहोचलो आणि ते 4 वाजेपर्यंत मंदिरामध्ये जेवढे लोक भेटले ते बोट करून बघत होते आणि सांगत होते या अण्णांचे जोडीदार रंजन काका. अनेक लोक माझ्या ओळखीचे नव्हते, पण त्या लोकांनी हाक मारून विचारलं, तुम्हीच काका का? म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय भावांनो, पांडुरंगाच्या दारामध्ये दर्शनाला आलेला माणूस जो खऱ्या अर्थानं पांडुरंग स्वरूप आहे, त्या माणसाला सुद्धा हा निकाल मान्य नाही. आणि ते सांगत होते, सगळीकडे आमची चर्चा, काही पुण्याचे नगरसेवक भेटले, काही पिंपरी चिंचवडचे भेटले, पंढरपूर तालुक्यातले, सोलापूर जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यातले, सातारा जिल्ह्यातले अनेक लोक भेटले आणि सगळ्यांची एकच चर्चा होती, आम्हाला विश्वास होता अण्णा तुमच्या हातात कारभार माळेगावचा येईल आणि आमच्या राज्याच्या शेतकऱ्याला अधिकचे 2 पैसे मिळतील. अशा प्रकारचा विश्वास संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्याला होता. आणि अशा अवस्थेमध्ये जे काही घडलं, हरकत नाही, त्याचा आपण स्वीकार केला, पण हे घडवण्यासाठी जे काही करावं लागलं ते सत्तेचा गैरवापर करून करावा लागलं नव्हे. एकट्याची सत्ता नव्हे मित्रांनो, 6300 लोकांना कामाला लावावं लागलं त्यांना. वकील साहेब आपण किती होतो? 21 संचालक. आपल्याकडे कोणी बाहेरचा बोलवला नव्हता, तालुक्यातले लोक बोलवले नव्हते, कार्यक्षेत्रातल्या सभासदा व्यतिरिक्त आपल्याकडे कोणी नव्हतं. कारण ही आपली लढाई, आपल्या घरातली लढाई होती, आपल्या प्रपंचाची लढाई होती. आणि हे सगळं करत असताना मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगायचंय, अहो आता जे माळेगावच्या निवडणुकीत तुमचं मायक्रो प्लॅनिंग झालं ना, ते मायक्रो प्लॅनिंग तुमच्या घरच्या छत्रपतीचं केलं असतं 10-11 वर्षापूर्वी, तर छत्रपती सुधारला असता आणि तुमच्या वडिलांनी आजोबांनी तुम्हाला आशीर्वाद दिला असता. बाप से बडा बेटा म्हणले असते, पण तो नाही. तुम्ही तिथं काय केलं? तुम्ही तिथं महापाप केलं छत्रपती बुडवण्याचं आणि तुमच्या तिथल्या सभासदाला मातीत घालण्याचं काम केलं. जीबी अण्णाने आता सांगितलं, तुमच्या हातात काय, मामाच्या हातात काय, काय दिवे लावले तिथं? काय दिवे लावले तिथं? ते दिवे तुम्ही इथं लावण्याचा प्रयत्न करणार, मला विश्वास आहे. तुम्ही केवळ आणि केवळ तेवढ्यासाठी इथं आला. तुमच्या डोक्यात एक आहे, पोटात एक आहे, ओटात एक आहे. आणि म्हणून माळेगाव हा महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राचा साखर धंद्याचा केंद्रबिंदू तो एकदा संपवला की महाराष्ट्राचा शेतकरी लुटायला हे मोकळे झाले. आणि तो महाराष्ट्रातला लुटायचा तुमचा विचार
मित्रांनो, हा आपण कदापि होऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी रोहन वकिलांनी जे सांगितलं की ज्योत से ज्योत लगाओ, आपली लढाई विचाराची लढाई आहे. आपला विचार आहे शेतकऱ्याला अधिक पैसे देण्याचा, आणि त्यांचा विचार आहे शेतकऱ्याला मातीत घालून त्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाबाळाच्या पोटचा घास वळवण्याचा, खाजगीकरणाचा विचार त्यांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून गावडे पाटील ही विचाराची लढाई आहे, ही विचाराची लढाई वेगळी आहे. का उगीच महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे बघून पाठ होता? कारण काय, कोण आम्ही अण्णा, कोण सामान्य कुटुंबातली शेतकऱ्याची मुलं. आमच्या दोघांच्या, आमच्या 21 लोकांच्या बरोबर तुम्हाला एवढी सत्ता राबवावी लागली? अरे त्यालाही प्रमाण असतं. काय काय महापाप केलं तुम्ही. माळेगावची निवडणूक 26-2 व्हायला पाहिजे होती, ती 26-2 आपण जिंकू शकत नाही. 6,000 नाही 9,000 माणसं आणून लावली असती तर जिंकू शकत नव्हता. आणि म्हणून पत्रकार भावांनो, ही निवडणूक 4 महिने 2 दिवस पुढे ढकलायचं महापाप पहिल्यांदा केलं. त्याच्यासाठी माळेगावला आलेलं पत्र झाकून ठेवायचं काम करून, एमडीला खोटं पत्र पाठवायचं काम करून ही निवडणूक पुढे लावण्याचा मित्रांनो तुम्ही पाप केलंय. नुसतं तेवढं तुम्ही थांबला नाही. हे करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश केल्यानंतर सुद्धा 28/3 निवडणूक प्राधिकरणाचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये आरोची नियुक्ती तात्काळ करावी हे असताना तब्बल 1 महिना आरोची नियुक्ती होऊ शकली नाही. इतकं तत्पर काम तुमचं. चांगल्या कामात कुठंतरी चांगलं काम करायला शिका. निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्ताला दम, सचिवाला दम, कलेक्टरचं दिलेलं पत्र आलं की तिथं कलेक्टरला 15 दिवस ही ऑर्डर होऊ दिली नाही. इतकं एवढा तरी ते झालं नाही तर आरोची नियुक्ती झाली ना, आरोला खरेदी करायचा प्रयत्न पैशाच्या थैल्या अशी तर आरोह यांच्याकडे पाठवल्या गेल्या. तुम्हाला माहित नाही किती पैसे, 30-30 लाख, 60-60 लाख, कोट रुपये. आणि अशा पद्धतीचा पैशाचा सगळा झाड काढायचा तुम्ही प्रयत्न केलाय. पण हाच पैसा एक दिवस तुमचा दान केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास आहे मला. आणि सत्याने हार होतील पण हार होणार नाही हे गेले 28 वर्ष मी अनुभवलेले आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना एवढा तुम्हाला वापर करावा लागला. इरिगेशनच्या एससी पासून, तालुका दूध संघाच्या कर्मचाऱ्यापासून, संचालक मंडळापासून, खासगी दूध संस्था आहे, संकलन केंद्र आहे, त्यांना दम दिला. या ग्राहका महाराष्ट्रात दूध घेतलं जाणार नाही, माझं काम करा. नाही तर काय खासगी दूधवाल्यांचं काम हो आमच्या इथं, आमच्या प्रपंचात लुडबुड करायचे कारण काय? मी त्याच्यातल्या 1-2 लोकांना विचारलं फोन करून, का रे बाबा आमच्या शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं महापाप तुम्ही करताय, तुम्हाला सुख नाही लागणार. तर त्यावेळेला त्या लोकांनी मजबुरीने सांगितलं, काका आमचे धंदे बंद पडतील अशा अवस्था, असा सज्जड दम आम्हाला आलाय. म्हणजे काय, राज्याचं कामकाज करताना ज्या पद्धतीने तुम्ही करताय, अहो खासगी रिअल डेअरी, नेचर, गोविंद, हेरिटेज, कात्रज सगळं तुमचे दूध संघ वापरले ठीक आहे,
आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने तुमचं काम चाललंय, तुमचे कारखाने, खाजगी कारखाने इथं तुमचे वाचवण्यासाठी इथं काम करायला सांगताय. डीसीसी बँक जिथं तुम्हाला प्रतिनिधी पाठवलं, शेतकऱ्यांनी पाठवलं, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सहकार संघ असेल, खरेदी संघ असेल, ज्ञानार्जनाचं काम करणारी रयत शिक्षण संस्था सुद्धा आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सुद्धा तुम्हाला पुरलं नाही. ही तर तुमची कर्तबगारी का अजितराव? आणि म्हणून विद्यापीठ असेल, कृषी विकास प्रतिष्ठान असेल, बारामती अॅग्रो असेल, नेमकं काय चाललं होतं? तुम्ही खरेच दोन आहात का? महाराष्ट्रावर पडलेला प्रश्न इथं निकाली लागला बाबा, हे दोन दोघे नाही. अण्णांनी पहिली मुलाखत जी दिली तीच खरी ठरली मालेगावच्या कार्यक्रमामध्ये. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आला. चुलते पुतणे दोन नाहीत, ते एकच आहे. आणि म्हणूनच तिसरं पॅनल उभं राहिलं, कारण सत्ता पवार घराण्याच्या बाहेर जाता कामा नये. आणि म्हणून जर खरी लढाई करायची होती, बाकीच्या सभा का घेतल्या नाहीत? माझा खासदारांना सवाल आहे. छत्रपती तुम्ही पाठिंबा देता आणि इथं या पद्धतीने काम करता आणि आम्हाला विचारता त्यांच्याशी भेटणार आहे का, त्यांच्यावर पॅनल करणार आहे का, मला सांगणार का? हा प्रश्न खासदारांनी मला विचारलाय, म्हणून माझा त्यांना सवाल आहे. अन्यथा त्यांना विचारायला गेलो नसतो. आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीने माझ्या सभासद भावाने जो विश्वास दाखवला आमच्यावर, आणि कारण एकच आहे गावडे पाटील, आम्ही पैसे शेतकऱ्याला अधिक देणारी माणसं आहोत आणि ते पैशाचा खिसा कम करणारी माणसं आहे. कारण 14,500 नोकरी देणार नाही असे म्हणणारे हे राज्याचे उपमुख्यमंत्री, हे तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे त्या गोष्टीची. आंदोलन करून आपण त्यावेळेला 1800 घेतले. आता इथून पुढे सुद्धा कुठल्याही पराभवानं खचून न जाता त्याच उमेदवारानं, त्याच ताकदीनं, त्याच विचारानं पुढे आपल्याला रोहन वकील उभं राहायचंय. आणि तुम्हाला वाटत असेल सत्ता तुमची आली, आम्ही माळेगावचा छत्रपती करू. माळेगावचा शोधणे सभासद चूक झाली असेल काही त्याच्या अडचणीमुळे तरी, परंतु उद्याचा भविष्य काळ ही चिंगारी पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसवणार नाही. नवी दिशा माझ्या सभासदाला तरुण पिढीला दिल्याशिवाय थांबणार नाही. आणि नवीन विचार घेऊन नवी पिढी परत तुमच्या समोर सामोरी गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा एक इशारा मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून या ठिकाणी किती दबाव, साधा माणूस म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघायला तयार नाही. त्या सभासदांना चिन्ह वाटप, सकाळी रात्री ह्यांना जागा झोपायला. अरे सत्तेचा एवढा गैरवापर. ठीक आहे, दिलं चिन्ह, जागा मतमोजणीची जागा, कारखाना होती, नॉर्थ मध्ये लिहिले, संस्थेच्या हॉलमध्ये प्राधान्यानं करावं. काय केलं तुम्ही? ती मतमोजणी मित्रांनो 18 तासात झाली असती. आज विठ्ठलाच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो, त्याच्यात आपले बरेच उमेदवार 10 पर्यंत निश्चित विजयी झालेले तुम्हाला दिसले असते. केवळ आणि केवळ 36-38 तासाची मोजणी ही आणि पैशाबरोबर ती सुद्धा मोजणी तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरते. त्या ठिकाणी सकाळी आलेले अधिकारी, नगरपालिका, पंचायत समिती इथून आले, तिथं काम करू लागले. एका बूथवर मित्रांनो माझा मुलगा होता, त्या बूथवर त्याने बघितला 25-25चे गड्डे मारताना हे मारतात, 25च्या गड्ड्यात आपल्या परिपत्रिका टाकायचे
आणि तो 25चा गट पूर्ण करायचे. त्यांनी आपल्या काही मंडळींनी लक्षात आल्यानंतर म्हणले 25चे गट करू नका. ते म्हणले उरकणार नाही आमचं. अरे तुमचं उरकायसाठी आम्हाला मातीत घालता. बाबांनो, त्या ठिकाणी 25चे गट्टे केल्यात सुद्धा पाप आहे. आणि केलेल्या गट्ट्यानंतर सुद्धा एक ठिकाणी 5 गट्टे त्यांचे होते, 4 गट्टे 25चे आपले होते. माझ्याच गटामध्ये ते एक गट्टा त्यांनी तिकडे टाकला आणि फायनल शीट मध्ये ते वाढवलं. ते लक्षात आल्यावर आरोला दाखवलं. मित्रांनो, त्या ठिकाणी तहसीलदारने येऊन तो फॉर्म फाडायला लावला, वस्तुस्थिती बघितली, परत दुरुस्त केला. अशा एका टेबलवर लक्षात आले 66 टेबलवर काम चाललं होतं. कोणत्याही माणसाची इफिशियन्सी 8 तास, 12 तास, 16 तासापेक्षा अधिक राहू शकत नाही. आणि 20 तास काम झाल्यावर सुद्धा या नेत्याचा आदेश आला, आम्ही सकाळी 8 तासाची वेळ मागितली विश्रांतीची. माणूस त्याची इफिशियन्सी मेंटली फिट राहू शकत नाही, फिजिकली फिट राहू शकत नाही 18 तासाच्या पुढं, 16 तासाच्या पुढं. पण या नेत्यानं आदेश केला आणि त्यांचे बगल बच्चे आले सकाळी 4:30ला. नाही, आत्ताच काउंटिंग झालं पाहिजे. त्याच्यात तरतूद आहे गॅप घेण्याची. तरी परंतु या दबावाने त्यांनी ते राजकारण करायचा प्रयत्न केलाय. हरकत नाही, एका मुळे परदेव म्हातारा होत नाही. आपल्याला पुन्हा एका नव्या जोमानं, नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं पुढे जायचंय. मित्रांनो, हे सगळं करत असताना मला या ठिकाणी तुम्हाला नम्रपणे सांगायचंय, कालची निवड अण्णा आत गेले, वेळेपूर्वी गेले. तिथं आरोवर एवढा दबाव, त्याला सांगितलं उशिरा अर्जाला लिहून टाक. शासकीय नोकर बिचारा करणार काय. बरोबर 3 वाजता अण्णा आत गेले. अर्ज हातात होता, अर्ज दिला. 3 वाजून 19 मिनिटाचं टायमिंग लिहिलं गेलं. 3:15 पूर्वी अर्ज होता. तो अर्ज अगोदर असताना टायमिंग पुढचं लिहिलं आरोनं आणि सांगितलं उशिरा अर्ज आला. टायमिंग होतं 3 ते 3:15 फॉर्म भरणे. ते वेळापत्रक सुद्धा अण्णांच्या अजेंडाला दिलं नाही. एवढं पाप त्या एमडीला सुद्धा करायला सांगितलं. अजेंडावर द्यावा लागतो प्रोग्राम निवडणुकीचा. आता मी तुमच्या आशीर्वादाने 5 चेअरमनच्या निवडी बघितल्या आणि त्या ठिकाणी 3:15 ते 3:30 फॉर्म भरणे, 3 ते 3:15 फॉर्म भरणे, 3:15 ते 3:30 छाननी, 3:30 ते 3:45 माघार आणि 45 नंतर आवश्यकता असल्यास निवडणूक. आता एकच अर्ज आला. बिनविरोध निवडणूक होणार होती माहिती आहे आम्हाला. पण तिथं सुद्धा त्यांचं दबाव तंत्र थांबलं नाही. तर त्यांना माहित होतं आपण चेअरमन होऊ शकत नाही. त्यांनी बार काउन्सिल मध्ये मान्य केलं ते कायदा दुरुस्त करील. अहो, कायदा दुरुस्त करून नंतर व्हायचं ना चेअरमन. पण एवढा गैरवापर सत्तेचा. आणि म्हणून मित्रांनो, मी आपणाला सांगू इच्छितो, किती पाप केलं वाल्यानं, घडा भरला एकदा, तो घडा भरणारे त्याची गावडे पाटील आपल्याला वाट बघावी लागणार आहे. पण याच्यासाठी तुमच्या माझ्या मुलाबाळाचा प्रपंच कुणाच्या तरी दावणीला बांधून चालणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा एका वेगळ्या ताकदीनं आपल्याला त्या ठिकाणी पुढे उभं राहावं लागेल. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते काम करणार आहोत. अण्णा तुमच्या माझ्या सुदैवानं पांडुरंगाने आपल्याला एक प्रतिनिधी तिथं दिलेला आहे. त्या 20 जणांना अण्णा एकटे भारी. अजितराव
तुम्हाला उलट सुलट आम्ही काय करू देणार नाही माळेगाव कारखान्याचा सभासद. आणि म्हणून ज्या वेळेस अण्णांनी परवा मीरा भागत मध्ये विचारलं लोकांनी, अण्णा आमचे छोटे मोठे प्रश्न कसे मार्गी लागणार, अण्णांनी सांगितलं ज्यावेळेस काका आणि अण्णा होते मी गेलो नाही, पण इथून पुढे माझी नैतिक जबाबदारी मी तिथं जाणार प्रत्येक मिटिंगला, आणि प्रत्येक मिटिंगला जाऊन त्या चुकीचा असेल त्याला एक विधायक विरोधक म्हणून महाराष्ट्रामध्ये सहकार टिकवण्यासाठी उत्तमच काम करणार. माझ्या 45 वर्षाच्या साखर कारखानदारीतला अनुभव तिथं जमेला ठेवून माझ्या 20,000 22,000 सभासदाच्या प्रपंचासाठी माझी वयाची 86 चालू झाली 90 पर्यंत मी त्या ठिकाणी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आपल्याला दिलेले. आणि चुकीच्या पद्धतीनं कुणीही वागायची ताकद तिथं होणार नाही. जर चुकीचं वागायला लागला तर याद राखा, अण्णांनी एक हात दिली की आपण सगळ्यांनी धावत जावं लागेल. आहे ना तयारी? ऐकत आहे, हात वर करा. आणि कुणासाठी जायचे बाबांनो? दुसऱ्यासाठी नाही, तुमच्या माझ्या मुलाबाळाचा प्रपंच वाचवण्यासाठी जायचंय. चुकलेला आपला सभासद बरोबर घेऊ, हरकत नाही. पोरग लेकरू मांडीव हे केलं म्हणून काय आपण कापून टाकत नाही. त्याला समजावून सांगू, परत त्याला विचार चांगला मांडू, त्याच्याजवळ विचार चांगला देऊ आणि सांगू माळेगाव हा माळेगावच राहिला पाहिजे. आणि माळेगावचं तुम्हाला मी आव्हान एकच करतो, माळेगावच्या सभासदाला सर्वाधिक राज्याचा भाव तुम्ही देणार म्हणून सांगितलं होतं. तुमच्या संचालक मंडळाने ठास केला होता 2,40,000चा प्लॅन्ट इथेनॉलचा लावायचा. तुम्ही निवडणुकीच्या अगोदर थांबवलं आणि 5 लाखाचं करा. आता त्या तरी शब्दाला जागा तुमच्या घरच्या कारखान्यात 5 लाखाचा 7 लाखाचा प्लॅन्ट होत असेल तर माळेगावला इथेनॉलचा प्लॅन्ट 5 लाखाचा तुम्हाला करावा लागेल, तर आणि तरच आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळतील. चुकीचं कामकाज आम्ही करू देणार नाही, कारण तुमचा विचार आम्हाला दिसतोय. छत्रपती सोमेश्वर मध्ये ऊस नाही म्हणता, आम्हाला ऊस नाही म्हणता, तिथं ऊस आहे, तिथं तुम्ही 1 लाखाचा इथेनॉलचा प्लॅन्ट लावताय. हा तुमचा विचार, हे तुमचं शेतकऱ्याबद्दलचं मत, हे तुमचं पाप समोर येत आहे. आणि म्हणून तुम्हाला चुकीचा कारभार आम्ही करू देणार नाही. आमचं हे शॅडो संचालक मंडळ राजाभाऊ बरोबर आहे, आपली सगळ्यांची तयारी. तुमचं तिथं आत बसलेला संचालक मंडळ आणि आमचं हे शॅडो संचालक मंडळ तुमच्या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आम्ही आमच्या सभासदात जाऊन सांगू, त्याला जागा करण्याचं काम करणार. काटे देशमुख बरोबर आहे का? सगळ्याची तयारी ना झालं आहे का? काका अर्ज वाचून दाखव माझा. अरे बाबा थांब 2 मिनिट ऐका. गोरपड्यांचा एक अर्ज आहे, त्यांच्या नावावर ऊस गेलाय आणि तो ऊस डुप्लिकेट सहीनं ऊसाचं बिल मुलाच्या स्वाधीन केले. हात गलथान कारभार माळेगाव कारखान्यात चाललाय. हा बिचारा सभासद आहे, वय वाढलेले, याच्या दवाखान्याची औषधाची व्यवस्था होणार, त्याच्या नावाच्या क्षेत्रातलं ऊसाचं पेमेंट तर तिसरीकडे देत असतील. ऊसाचं पेमेंट घेऊन द्या, पण मला पेन्शन द्या, कारखान्यातर्फे पेन्शन द्या सभासदांना. आणि म्हणून अशा पद्धतीचं चुकीचं काम सुद्धा भविष्यात होऊ देणार नाही, याची दखल घ्या. आणि मी या ठिकाणी अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचे, अधिक मला वेळ घेतला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना जेवढी काय मतं दिली पराभवाने मी खचलो नाही एवढंच सांगतो. जर तुम्हाला जाणायचंय परत हा, आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या ताकदीनं, नव्या विचारानं जो आपला विचार आहे त्याच विचारानं पुढे जायचंय आणि त्या विचारासाठी परत कार्यरत राहा ही विनंती करतो. आणि मतदान दिलेल्या सभासदांना मनापासून धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका.
यानंतर मी आदरणीय सहकार मंत्री चंद्रराव नायक विनंती करतो की आपण आपलं मत या ठिकाणी व्यक्त करा. आदरणीय सगळ्यांनी लवकर या, आपल्याला बसायचं, चर्चा करायची आहे. आज आपण माळेगाव कारखान्याची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सभासदांनी भरघोस मतदान केलेलं आहे. त्या सभासदांचं आभार मानण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि सुरुवातीला ज्या सभासदांनी आपल्याला मतदान केलं त्यांचे आभार मानतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतं थोडी कमी पडली, आपला पराभव झाला. तो पराभव आपण खेळाडू वृत्तीनं नम्रपणानं स्वीकारतो. मित्रांनो, काय काय झालं, काकाने काय गोष्टी सांगितल्या, युवराज पाटलांनी काय गोष्टी सांगितल्या, जीबीएनने काय गोष्टी सांगितल्या, राजाभाऊने सांगितल्या. त्या पुन्हा मी काय त्याच्याकडे जात नाही. निवडणूक लढायचं ठरलं, आम्ही सगळे एकत्र आलो, चर्चा झाली की आपण निवडणूक लढायची. ती सभासदांच्या प्रपंचाला बल करण्यासाठी लढायची. त्या स्वार्थ कोणाचा नव्हता, कोणाची जिरवायची म्हणून काही कारभार नव्हता. की मागच्या 5 वर्षामध्ये सभासदांना अतिशय त्रास झाला. ऊस तोडीचा त्रास झाला, ऊस जाळून आणावे लागले, पैसे द्यावे लागले, पेमेंट वेळेला झालं नाही. अशा अनेक तक्रारी लोकांच्या आल्या. आणि लोक आम्हाला म्हणत होते, अण्णा तुम्ही सगळ्यांना उभं राहिलं पाहिजे, कारखाना वाचवला पाहिजे. त्यांचं आम्ही ऐकलं. त्या वयात सुद्धा मी विचार केला की आता आपलं वय झालंय. घरातले म्हणतात की वय झालंय, आता कशाला लढायचं. मी घरातल्यांना सांगितलं की कारखाना एवढा 40-45 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने सांभाळला, वाढवला. सभासदांना 2 पैसे मिळवून दिले आणि माळेगाव कारखान्याचं नाव महाराष्ट्रामध्ये गेलं. अशा कारखाना जर अडचणीत येत असेल, आपण घरात बसायचं का. आणि ह्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. निर्णय घेतला की आपण पॅनल करूया. पॅनल करत असताना आम्ही सगळी पथ्य पाळली. सगळी पथ्य याचा अर्थ असा की सभासदा सोडून आम्ही कुणालाही बोलवलं, प्रचाराला बोलवलं नाही. सभासदांच्या मुलांना उभं केलं. आमच्या पॅनलमध्ये
2-3 इंजिनियर आहेत, 2-3 वकील आहेत, एक रिटायर प्राध्यापक आहेत, एक शिक्षक आहे, माझे काही चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत. अशा पद्धतीचं शिकलेली सुशिक्षित मुलं आहेत. आणि अशा पद्धतीनं ही जी सुशिक्षित मुलं आहेत, शिकलेली मुलं आहेत, जी शेती आपल्याला प्रामाणिकपणानं करतात, अशा मुलांना बरोबर घेतलं, आपण पॅनल केलं. बाहेरच्या कुठल्याही माणसाला मी बोलवलं नाही, तर बाबा हा आपल्या घरचा प्रपंचाचा प्रश्न आहे, बाहेरच्याला कशाला बोलवायचं. आम्ही ठरवून टाकलं कोणाला बाहेरच्याला बोलवायचं नाही, आपलं इलेक्शन आपण लढवायचं. त्याने काय केलं सांगितलं पाहिजे तुम्हाला, बऱ्याच लोकांना माहिती नाही. राज्याचे मंत्री नामदार दत्ता मामा भरण्यांना बोलावलं, खासदार सुनीताराय पवारांना बोलवलं, नामदार रामराजे नाईक निंबाळकरांना बोलवलं, आमदार सचिन पाटील फलटणच्या आमदाराला बोलवलं, रणजितसिंह निंबाळकर खासदार फलटणचे त्यांना बोलवलं, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना बोलवलं, दूध संघाचे चेअरमन संचालक मंडळ, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, सर्व संचालक कर्मचारी, छत्रपती कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक बापू, त्यांचे सर्व संचालक आणि कर्मचारी, बारामती नगर परिषदेचे सगळे कर्मचारी, बारामती दूध संघाचे पदाधिकारी, बारामती मार्केट कमिटीचे पदाधिकारी कर्मचारी, बारामती तालुका महसूलचे सगळे अधिकारी कर्मचारी, अंबालिका दौड शुगर कारखाना अधिकारी कर्मचारी, इरिगेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी, एसटी मंडळ डेपोचे अधिकारी कर्मचारी, तालुक्यातील RTO अधिकारी, स्थानिक शासन अधिकारी कर्मचारी, फर्स्ट क्लास अधिकारी, जिल्हा स्तरीय तालुका स्तरीय सगळे अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातले तालुक्यातले कर्मचारी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा सर्व स्टाफ अधिकारी, PDC बँकेचे कर्मचारी अधिकारी, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी, गोविंद दूध संघाचे अधिकारी कर्मचारी, एअरटेलचे दूध संघाचे अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, रयत शिक्षण संस्था सर्व कर्मचारी, पुणे जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, बारामती तालुका पोलीस पाटील संघटना सर्व पदाधिकारी, अशा पद्धतीनं सगळ्या मंडळीला बोलवू देत. ते माणसं आली, पण त्या माणसाचा काय संबंध आहे. हा आपला कारखाना आहे, आपला घरचा प्रपंच आहे, घरचा प्रपंच करायला एवढं माणसं कशाला पाहिजे. बोलवलं, आली मंडळी सगळी आली, बघितलं काय उपयोग होत नाही. कोणाचं सांगितलं मी पॅनल टाकणार आहे, कोणा सांगितलं मी उभा राहणार आहे, कोणा सांगितलं मी चेअरमन होणार आहे, तरी लोक दाद देणार. वातावरण बघितलं की मी चेअरमन होणार आहे चांगलं, तरी काय उपयोग होईना. मग शेवटी जिल्ह्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा रात्री 11 वाजेपर्यंत उघडी ठेवली आणि तिथं काय करायचं ते केलं. प्रचंड पैसा, या पैशाने सभासदांचे प्रपंच विकत घेतले म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपल्या सभासदांनी सुद्धा 10 आणि 20 हजारावारी आज आपली 8-10 कोटीची 230 कोटीची प्रॉपर्टी खाण ठेवली म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अतिशय चुकीचं केलंय. मित्रांनो, आपल्याला माहित नाही, मी पुढे बोलणार आहे, सांगणार आहे. अशा पद्धतीचं कारभार जर सभासद करत असेल, कुणासाठी आम्ही करतो. आमच्यात कोण इथं उद्योगपती आहे, आमच्यात कोण 2 नंबरचा धंदावाला 21 मध्ये आहे का. सगळी शेतकऱ्याची मुलं पदाचा खर्च करून इलेक्शन लढवतात, तुमच्या प्रपंचासाठी, तुमच्या मुलाबाळांच्या भरवशासाठी प्रयत्न करतात. काय तुम्ही केलं, तुम्ही तुमचा विचार करा. आणि अशा पद्धतीने जर चालू राहिलं, किती दिवस आम्ही प्रयत्न करणार.
आणि म्हणून आपण सर्वांनी ते झालं आपण स्वीकारलंय. इथं पुढची फार मोठी संकट आहेत मित्रांनो, कोणाला त्याची जाणीव नाही. ते काय करणार नाहीत. आता तुम्ही मला सांगा, माळेगाव कारखान्याचे चेअरमन ते आहेत, खाजगी कारखान्याचे मालक ते आहेत. मग ते माळेगाव कारखान्याचा भाव खाजगी कारखान्यापेक्षा जास्त किती देतील? 100-200 रुपये देतील. 2800 इशारा, 2900 इशारा, 2700 इशारा, 2200, 3800, 2900 इशारा मिळणार तुम्हाला. 3200-3300 रुपये मिळणार. किती पैसे मिळले? किती फायदा तुमचा झाला? किती फायदा तुमचा होणार आहे? अशा पद्धतीचा कारभार आता होणार आहे. त्याचा विचार तुम्ही कधी केला का? तुम्ही मला सांगता की बाबा तुम्ही यांना भाग घेतला पाहिजे, कारखाना मोडीत टाकायचा वेळ आलेले, काय केलं? आपल्या मनाला विचारा, ठरवा. आपण आता मागच्या वेळेला त्यांनी वेळ बराच झालेला आहे, मी थोडंच बोलणार आहे. मागच्या वेळेला त्यांनी मी पुन्हा एकदा सभासदांचा आभार मानणार आहे. मित्रांनो, त्यांचे 4 उमेदवार 8,000च्या आत निवडून आले. आपले 10 उमेदवार 7,000पेक्षा जास्त मतांना पराभूत झालेत. आपण फार अंतर ठेवलेलं असं नाही. इतकी माणसं बोलवली, इतका पैसा दिला, अधिकाराचा वापर केला, काय मिळालं? एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही मित्रांनो. पुढचं संकट फार भयंकर मोठं आहे. हे आता बसल्या तर खुर्चीवर, त्यांना माझा सवाल आहे. इथून पुढं बारामती तालुक्यातली जी काय कारखानदारी आहे, खाजगी कारखानदारी फार मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेली आहे. मी आपल्याला हिशेब सांगणार आहे की बारामती ॲग्रो कारखाना पर डे 23,000 टनानं चालणार आहे. 23,000 टनानं चालणार आहे. दौड शुगर 17,000 टनानं चालणार आहे. हिशेब करा किती झालं? 40. अंबालिका कारखाना 20,000 टनानं चालणार आहे. किती झालं? 60. तुमचं साखरवाडी 9,000 टनानं चालणार आहे. किती झालं? 1,000. त्यानंतर अंबालिका ते आपल्या त्याचा पलीकडचा कारखाना शेडू कारखाना 6,000 टन चालणार आहे. नाही, खाजगी कारखाना चर्चेश्वर नको जायला. खाजगी कारखाना आपल्या त्या खासदाराचा काय त्याचं नाव? स्वराज कारखाना, तो 1,000 टन 6,000 टन चालणार. मला सांगा, हे कारखाने दिवसाला किती झालं बिरेज? 80,000 टन ते रोज कृषी करणार आहे. नीट समजून घ्या, ते कारखाने 80,000 टन रोज कृषी करणार आहे. आपल्या कारखान्याला सीझन फक्त 4 महिने, 100 दिवसच चालेल इतकी अवस्था आहे. कुठून ओसाडणार? आणि जर 100 दिवस आपला कारखाना चालला तर 8,000 8,500 टन किती कुठळीत होणार आहे? 8,500 आज 8 लाख 8.5 लाख 9 लाख टन कृषी होईल. भागल का तुमचं? कामगारांचे भरमसाठ पगार वाढलेले. त्यांच्या दौड शुगर कारखान्याचा वर्षाचा पगार 31 कोटीचा आहे. माळेगावचा पगार 36 कोटीचा होणार आहे. तो कारखाना 17,500 टनांना चालतो. माळेगाव कारखाना 8,500 टनांना चालतो. अशा पद्धतीचा फरक आहे. ते कृषी दुप्पट करणार आहे. तुमचा पगार मात्र जास्त आहे. कशात भागवणार? 4 महिने कारखाना चालल्यानंतर तुम्ही सभासदाला काय देणार? हा खरा प्रश्न आहे. 4 महिने चालणार, 8.5-9 लाख टन कसे करणार? भागेल का तुमचं? 8.5-9 लाख टनात किती भाव बसेल आपल्याला? म्हणून आपलं नेत्यांना सांगणं आहे, तुम्ही आमच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. ही 4 महिन्यामध्ये आमचं तसे 12-15 लाख टन होईल आणि सभासदाला 2 पैसे देता येतील. अशा पद्धतीचं एक्सपेन्शन करा. संचालक मंडळाला माझं सांगणं आहे की तुम्ही हे काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही आम्हाला मदत करायला तयार आहोत. बघू काय करतात ते करणार नाही.
त्याची हिंमत नाही. आता त्याचं चाललंय 2,40,000 डिस्लरी करायची, 5 लाखाची करायची नाही. ते करणार नाही, त्याचा पिंड नाही. अनेक गोष्टी आहेत. 91-92 साली आपला कारखाना पण जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत चालवला. 601 रुपये सभासदाला भाव दिला. शासनाने सांगितले काही पैसे राखून ठेवले पाहिजे. थोडेसे पैसे आपण राखून ठेवले. तिथं हे नेते आले, पवार साहेब, आम्ही आणि आपले तुमचे चीफ अकाउंटंट, लक्षात आलं का, उपाशी साहेब, ते साहेबांना भेटायला. म्हणलं साहेब आम्हाला भेटायचं आहे. म्हणजे किती वेळ लागेल? म्हणलं 15 मिनिटं लागेल. म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता या. 9 वाजता आम्ही गेलो. आपला हिशेब दाखवला. महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांचा भाव 250 ते 260 निघत होता. माळेगावचा भाव त्यावेळेला 601 रुपये निघाला. साहेबांना म्हणलं साहेब आमचा हा भाव निघाला, पण बाहेर बोलू नका. साहेबांना कुठला दम निघतोय? त्या तुमच्या वर्षावरती आतल्या बाजूला गेले. दुसरा फोन घेतला, आप्पासाहेब फोन केला. आप्पासाहेब म्हणजे तुमचा छत्रपतीचा काय भाव निघतो? म्हणजे निघेल 250, 260, 970. म्हणजे माळेगावचा 601 निघतोय. त्यावेळेला पण 601 भाव दिला. त्यावेळेला हे नेते हात बाहेर करत होते. आम्ही जिथं बसलो होतो तिथं आमची चर्चा संपल्यावर आले आणि म्हटले अण्णांना सांगा की आपल्याला सूतगिरणीला पैसे मिळत नाहीत. तालुक्यात एक सूतगिरणीचा धंदा उभा राहील, आपण ती सूतगिरणी करू आणि त्याच्यापासून सभासद 2 पैसे होतील. मला विचारलं साहेबांनी, चंद्रराव काय करता येईल? मला साहेब आपण करू. माळेगाव कारखाना सभासदाचे पैसे तुम्हाला शेअर भांडवलासाठी देईल, पण तो कारखाना तुम्ही कार्यक्षेत्रात करा. मग तो सुप्याला होणारी सूतगिरणी ही पंधराच्या माळावरती आली. काय झालं? कारखान्याला पैसे काय सभासदांनी पैसे दिले, शेअर भांडवल दिलं. काय झालं सूतगिरणीचं? आली का चालवता? राहिली का उभी? ह्या तुमच्या नेत्याची कर्तबगारी आहे. दुसरा गोष्ट अशी आहे की दूध संघ काय करतो? आपला दूध संघ कमिशन एजंट म्हणून काम करतो. माळेगाव बारामती तालुक्याचा दूध संघ आणि तुमच्या संगमनेर तालुक्याचा दूध संघ एका दिवशी रजिस्टर झाल्यात, एका खाली एक. त्या दूध संघानं अनेक बाय प्रोडक्ट काढल्यात. त्या दूध संघानं मुलांची सभा म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांना ठिकठिकाणी पार्लर काढून दिल्यात, म्हणजे दुकानं काढून दिल्यात. त्याला माल पोचवायला सभा शेतकऱ्याच्या मुलाला सांगितलंय, त्याला टेम्पोची सोय करून दिली. अशा पद्धतीने तिथं चालू आहे. साधं पलटेचं घ्या. पलटेचा तुमचा गोयल संघ दूध संघ आहे. ते संजयवाला दूध उत्पादक शेतकऱ्याला पंजाबला नेतात. तिथं त्याचा गाई दाखवतात, गोटे दाखवतात. पंजाबमधली गाय दिवसाला 60 लिटर दूध देते. हे आपल्या शेतकऱ्यांनी पाहून आलेले आहे. सांगलीतले अनेक शेतकरी जाऊन बघून आलेले आहेत. अशा पद्धतीचे दुधाचं उत्पादन व्हावं म्हणून ते प्रयत्न करतात. आपल्या तालुक्याच्या दूध संघात काय? फक्त कमिशन एजंट. काय तुमच्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी काही नाही, दूधवाल्यासाठी काही नाही. सूतगिरणी बंद पडली आहे, पण सामान चोरीला गेले आहे. त्याच्यानंतर सूतगिरण्याची अवस्था, दूध संघाची अवस्था आणि आपल्या साखर कारखान्याची अवस्था. काय छत्रपती कारखाना एकेकाळी 1 नंबरचा मराठीचा कारखाना पुन्हा मुळीच मातीत गेला. त्यांचं नेतृत्व आलं, त्यांचं आलं. सुरुवातीला माणिकराव जाचक होते, साहेबराव जाचक होते, भोलक साहेब होते. त्यावेळेला कारखाना महाराष्ट्रात 1 नंबरचा चालत होता. हे यांचं नेतृत्व आलं. काय झालं? वाट लागली. गेले 10-15 वर्ष तिथल्या शेतकऱ्याला मिळतोय का पैसा? मिळतोय का भाव? कामगाराला मिळतोय का पगार? आणि सांगायचं मी हे करणार आहे, ते करणार आहे. काय करणार आहे? खाजगी शिवाय हे दुसऱ्याला काही मदत करणार नाही. हे आत्तापर्यंतच्या अनुभवाला आपण लक्षात घ्या. आपल्याला भांडावं लागणार आहे, आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आताच मी आपल्याला सांगितलं, आपला 4 महिने कारखाना चालला. काय विशेष भाव असेल आपण आपला हिशेब करा. आणि 4 महिन्यात कारखाना चालून आपण जर एवढंच कशी नाही केलं तर आपल्याला भाव बसणार नाही.
जो भाव बसण्यासाठी आपल्या कारखान्याचं एक्सपान्शन या नेत्यांनी केलं पाहिजे, तरच आपल्याला भाव बसेल. ते आपले फॉर्मॅट लक्षात ठेवा. बघूया काय करतात. आज आपण त्यांना सांगूया, त्याच्या सगळ्या मंडळाला सांगूया की आमच्या कारखान्यात विस्तारीकरण करा. आम्हाला त्या कामगाराच्या चाळी वाढून द्याव्या वादायची गरज नाही. त्या चाळी त्या कामगाराच्या 450 तिथं खोल्या आहेत. 200 कामगार तिथं राहतात. 200 कामगाराच्या चाळी काढून टाका. ही जी आपली मराठी शाळा आहे, 100च मुलं मराठी शाळेत शिक्षणाला घेतात. त्याला जिल्हा परिषदेचा फंड घ्या आणि बाजूला कुठेतरी कोपऱ्यात जागा द्या. ती बांधा, ती इमारत काढून टाका. सगळी जागा आहेत ते तुमच्या यार्डसाठी वापरा. काही नावं नको, सगळ्यात जुनं आहे आमचं. ते नीटकं करा. बघू काय करतात. काय करणार नाहीत. ते रस्ता बरोबर सहकार्य करेल. ते कामगारांना चाळी बांधतात. अहो कामगारांचं आता असं झालंय की त्याला 5% गडबड आता मिळतो. प्रत्येक कामगार आपला सभासदाचा पोरगा आहे. घरून जाऊन उद्योग करतो तो घरभाडे मिळवतो. कशाला तिथं राहायला? तिथं राहिलं नाही. ते बाहेरचे आम्हाला बाकीची बाहेरची मंडळी ती नामात्र भाड्यानं कारखान्याला कामगाराच्या नाव खोल्या घेतात. ज्यादा पैशाला ती कामगार पुढच्या माणसाला खोल्या देतात. थांबवा ना ते सगळ्या खोल्या आहेत. त्याच्या 50% खोल्या लागतात तेवढे ठेवा. बाकीच्या सगळ्या मोकळ्या करा. ती जागा मोकळी करा. ही जी मराठी शाळेची इमारत आहे, तुम्ही 100 मुलं आहेत आणि 100-150 मुलं तुमच्या ह्याला आहेत, तुमचं सशिवाला आहेत. काय बांधा ना, एका कोपऱ्यात 10 गुंठे जागा द्या, बांधा. सगळे 2 एकर जागा मोकळी करा. कॉलनीची जागा मोकळी करा. अशा पद्धतीनं केण्याड करा. आम्हाला त्या कामगाराच्या खोल्या नकोत, काय नकोत. आम्हाला 2 पैसे सभासदाला मिळाले पाहिजे. आणि ते मिळवायचं असेल तर तुम्ही एक्सपेन्शन करावं लागेल. एक्सपेन्शन केलं, थोड्या दिवसात जास्ती कृषी करावं लागेल, तर सभासद 2 पैसे मिळतील. त्याचा अन्यथा पैसे मिळणार नाही. हे कुठल्याही ज्योतिषाला विसरायची गरज नाही. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आपल्याला लढायला उभं राहायचंय, थांबायचं नाही. आपण बघू वाट त्यांची. आपण पत्र देऊ, विनंती करू की तुम्ही आमचं एक्सपेन्शन करा. जर एक्सप्रेशन आपण केलं तर अधिकचा ऊस आपल्याला गाळता येईल. बाहेरचा गेटकेन घेता येईल. 2 पैसे सभासदा मिळतील. गेटकेन व्हायला 2 पैसे मिळतील आणि आपला प्रपंच मार्गी लागेल. अन्यथा आहे या कपॅसिटीवरती ते मोठे खाजगी कारखाने एवढे मोठे झालेले आहेत ते सगळा ऊस आपला गाळतील. आपल्याला फक्त आपल्या ऊसासाठीच आपल्याला गाळावं लागेल. तेवढ्यात आपलं परवडणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो की ही सगळा लढा आपल्याला पुन्हा लढायचा आहे. थांबायचं नाही. त्यांना मतं दिलेली माणसं सुद्धा काही करू शकणार नाही. पैशासाठी लाचार झालेली माणसे कशासाठी काय करते? अरे तुम्ही आम्हाला सांगता आणि तुम्ही भाग घेतला पाहिजे, त्या वयात तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही सगळं केलं पाहिजे आणि तुम्ही लाचार होता. कोणासाठी आम्ही करतो? कोणासाठी करायचं गेलो? काय आमची वय? आमची चेष्टा केली. 85 वर्षाचं वय झालं झालं. मला रोगी लावतोय माझा ऍक्सिडेंट झाला. त्यात तुझं काय फरक पडतोय? एवढ्या जरी गोष्टी केल्या आपल्याला ते काय बोलायचं नाही तरी किती काय म्हणू द्यात करू द्यात. त्याच्याकडे मुद्देच नव्हते. इतक्या मुद्दे आपण होते. साखर बिजली सांगितलं, त्याने जाहीर केलं साखर बिजलेली असले तर मी माझं पॅनल माघार घेतो. घेतलं का पॅनल माघारी? नुसतं बोलायचं आणि दमदाटी द्यायची. आता ते सांगायचं राहिलं काका, त्या दिवशी आम्ही चेअरमन निवडीच्या वेळेला आत गेलो. नीट सगळेजण ऐका. चेअरमनचा कुणाचा अर्ज येतो माहित नव्हतं. त्यांचा अर्ज आला, प्रत्यक्ष अर्ज आला. आल्यानंतर आम्ही त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पत्र दिलं. पत्र हातात घेतलं आणि अर्ज उशीर आला म्हणतो. आता काय सांगायचं बोलायचं? पत्र त्याच्या हातात. जर सीसीटीव्ही जर तिथं असेल तर त्यात तुम्हाला बघायला मिळेल. इतकं खोटं. आमचं पत्र घ्यायचं. आमचं काय होतं त्यात? आम्ही पत्रात काय सांगितलं होतं त्यात? ते कारखाना कायद्यानं चालवा, नियमानं चालवा. कायदा असा आहे 63 ड
जर एखादा उमेदवार ब वर्गातून म्हणजे सोसायटीमधून निवडून आला तर त्याला संचालक होता येतं, चेअरमन व्हाईस चेअरमन होता येत नाही असा कायदा आहे. आणि त्या कायद्याला धरून औरंगाबाद खंडपीठानं 2022 साली निर्णय केला आहे. कोणाला पाहायचं असलं तर मी त्याला कागदपत्र सगळे दाखवतो, त्यांनी बघावीत. आणि ते आम्ही त्यांच्या पुढे ठेवलं. ते म्हणलं बाबा तुम्ही होऊ नका, तुमच्या विषयातलं कोणाला बी करा, कायद्यानं चालू द्या. काय मला म्हणले, काय म्हणले हो, काय म्हणले, हा संकुचित बुद्धीचे मला म्हणते. बघा ह्याची बुद्धी कुठे चालली आहे. कायद्यानं करा म्हणतोय आम्ही संकुचित. आणि अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे. आता दुसरं मला सांगा, आता तिथं त्या काय ना होईल व्हाईस चेअरमन केले, काय अतिशय स्वभाव चांगले आहेत, हुशार आहे. पण श्री संचालक मंडळ या माग 2 गाड्याला घायला आले, ते टाईमचं काय व्हायचं बघा. भाऊला घायला आणलं, भाऊने राजीनामा दिला. दुसऱ्या चेअरमनला घायला आणलं, रडत खडत कस तरी पूर्ण केली. आणि आता त्याच्या जोडीला हे राहणार आहेत, हे 18-15 दिवसांत कावा तरी येणार आहे, असं चालतं. आता तुम्ही सगळे म्हणाल भांडा, आता त्या ताईच्या बरोबर मी कसं भांडू सांगा. दैनंदिन काम आहे. ज्या वेळेला सगळे समोरासमोर बसून त्यावेळेला आमची चर्चा होणारच आहे, आम्ही बोलणारच आहे, आपल्याला सांगणारच आहे, आपल्याला खडं राहावं लागणारच आहे. नाहीतर आपला प्रपंच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सांगा ह्या कॅपॅसिटीमध्ये 100 दिवसात किती कृषी करणार तुम्ही? हे जे आकडे तुम्ही सांगितले, हे सगळे कारखाने त्याचे मोठे झालेले, वाढलेले. साखरवाडी आज यावर्षी 9,000 चालणार. पंढरचा ऊस तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही जर म्हणलं आपल्या गाड्या वाळू, तुम्हाला 1 टिपरे मिळणार नाही. कशावरती तुम्हाला भाव मिळणार? हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्याकडे काय ना, आता ती डायरेक्टर झालो, आनंदाचे मशगुलात होऊ द्यात, याच्याबद्दल काय म्हणणं नाही. आमचं त्यांना म्हणणं आहे की जर त्या 4च महिने कारखाना चालणार असेल, ऊस जर मिळणार नसेल, तर आपल्याला कारखाना मोठा केल्याशिवाय आणि मोठा करून कमी दिवसात जशी जास्ती क्रशिंग केल्याशिवाय पर्याय नाही. ती विधान आपण ठेवा आणि त्या पद्धतीने कामाला लागा. हे तुम्ही केलं नाही तर आम्ही तुमच्या दारात आलोच म्हणून तुम्ही समजा. नाहीतर आपल्या म्हणजे आपलं प्रपंच उद्ध्वस्तच होते. मी आपल्याला आता हिशेब सांगितला. ह्यांनी कॅपॅसिटी खासगी कारखान्यात काय केल्या, रोज 80-85,000 टन कृषी करणार असेल आणि तुम्ही 7,500 का 8,000 8,500 काढणार असेल, दसपट तुमच्या ते कृषी जास्त करणार आहे. किती दिवस ऊस पुरणार आहे? आणि याच्यासाठी आपल्याला पुन्हा उभं राहावं लागणार आहे, पुन्हा त्याला संघर्ष करावा लागणार आहे, त्याला भाग पाडावं लागणार आहे. कारखाना मोठा करा, कमी दिवसात आमचं जास्ती कृषी झालं पाहिजे, आमच्या सभासदांना 2 पैसे मिळाले पाहिजे, हे सूत्र आपण त्याला सांगावं लागणार आहे. आणि हे सांगण्यासाठी आपल्याला वेळोवेळी एकत्र यावं लागणार आहे. ते सगळं सांगणार, पैसे कुठून आणायचे, ते अगोदर असं झालंय, मग ते तसं झालंय, अमकं झालंय. अहो तुम्ही कशाला, तुम्ही अर्थ खातं तुमच्याकडं राज्याचं, 9 वेळा अर्थसंकल्प वाढलाय, ही काय चुटकीभर काम आहे, चुटकीसरशी होऊन जाईल, करा. हे तुम्ही जर काम केलं, आम्ही तुम्हाला शाबासकी देऊ. आमचं भांडण काय नाही, सभासदाला 2 पैसे मिळावे हेच आमचं भांडण आहे. हे तुम्ही केलं, पाळलं, आम्ही तुम्हाला शाबासकी देऊ, एवढं सांगतो. वेळ बराच झालेला आहे. आपण सर्वजण 4, 5, 6 तास 3 वाजल्यापासून किती 7 वाजेपर्यंत 4 तास आपण सगळे एकत्र बसलो, एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण केली, समजून घेतलं. लक्षात आलं का? आणि पुन्हा एकदा आपल्याला आपण सर्वांनी कष्ट घेतले, प्रयत्न केले, आम्हाला निवडून आणण्यासाठी जे कष्टात आल्या त्याबद्दल मी आपला ऋणी राहील. आमचं सगळं संचालक मंडळ ऋणी राहील, एवढं त्या निमित्तानं सांगतो. आणि जो आपला पराभव झालाय
तो खेळाडू वृत्तीनं आपल्या नम्रपणानं आपण स्वीकारूया आणि पुढच्या कामाला लागूया एवढी विनंती करतो. थांबतो. जय महाराज.